जय श्री कृष्ण। आज आपण आपले मंदिर आपली जबाबदारी या सेगमेंटमध्ये श्री सूर्यमुखी महादेव मंदिर या मंदिराचा आपण वेध घेणार आहोत। हे मंदिर दापोडीच्या पुलाच्या खाली असून सांगवी दापोडीला जो पूल जोडला जातो त्या पुलाच्या खाली असून काही वर्षांपूर्वी हे मंदिर जमिनीला रस्त्याला समतल असं होतं, म्हणजे रस्त्यापासून लगेच खाली होतं आणि नदीच्या किनारी आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। आज आपण वेध घेऊ या मंदिराचा। या मंदिरामध्ये रोज अनेक सेवेकरी असतात। सेवेकरी भाविक या ठिकाणी सेवेला येतात आणि मंदिराचा हा परिसर अतिशय स्वच्छ आणि रमणीय ठेवतात। आधी हे मंदिर रस्त्याला समतल असल्यामुळे या ठिकाणी पायऱ्यांची आवश्यकता नव्हती, परंतु आता पुलाचं काम झाल्यामुळं हे मंदिर रस्त्याच्या खाली आलेलं आहे। बरीच भर या ठिकाणी घातलेली, त्यामुळे या ठिकाणी या पायऱ्या फॅब्रिकेटेड पायऱ्या तयार केलेल्या त्यांनी ठेवलेल्या आहेत, लावलेल्या आहेत लोकांना मंदिरात जाण्यासाठी उतरण्यासाठी। या ठिकाणी जे सेवेकरी रोज सेवेला येतात स्वतःहून, त्यांनी या ठिकाणी अनेक झाडं लावलेली आहेत, वृक्षारोपण केलेलं आहे। नदी किनारा आहे, नदी काठ आहे। अतिशय छान आणि सुंदर असं हे महादेवाचं मंदिर आहे। या ठिकाणी भाविक सेवेकरी स्वतः ऐच्छिक सेवा देतात आणि मंदिराची देवाची महादेवाची पूजा अर्चा करणं, या मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणं, अशा पद्धतीची कामं हे सेवेकरी नियमित करतात। रोजचा दिवा लावणं, धूप उदबत्ती पूजा करणं, या सगळ्या गोष्टी ऐच्छिकपणे अनेक भाविक या ठिकाणी येऊन, अनेक सेवेकरी या ठिकाणी येऊन करत असतात। सकाळ संध्याकाळ दिवा लावणं, साफसफाई स्वच्छतेचं त्या ठिकाणी ध्यान ठेवणं, अशा अनेक गोष्टी हे भाविक करत असतात। याला सूर्यमुखी म्हणण्याचं एक कारण असं आहे की हे मंदिर पूर्वेच्या दिशेने असल्यामुळे याचा जो काही दर्शनी भाग आहे तर तो पूर्वेच्या दिशेने आहे, त्यामुळं सूर्यमुखी असं म्हटलेलं आहे। पूर्वेच्या दिशेने याचा दरवाजा आहे। मंदिरामध्ये आपण पाहू शकतो अतिशय सुंदर अशी महादेवाची पिंड आहे। मित्रांनो, पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं, म्हणजे जे ब्रह्मांडात आहे ते पिंडीमध्ये आणि जे पिंडीत आहे तेच ब्रह्मांडात आहे। तर ही जी पिंड आहे तर त्या पिंडीमध्ये विश्वाची संपूर्ण शक्ती भरलेली असते। या ज्या पिंडीमध्ये आहे तेच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे असं म्हटलं जातं आणि ते वास्तव आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मंदिराची सेवा करणारे काही भाविक आहेत। रोज या ठिकाणी ते मंदिरामध्ये साफसफाई, स्वच्छता, पूजा अर्चा अशा सगळ्या गोष्टी करत असतात। तर त्या भाविकांबरोबर आपण संवाद साधूयात आणि माहिती करून घेऊयात या मंदिराबद्दल। बोला, नाव सांगा तुमचं? किरण शिवाजी कांबळे, राहणार दापोडी। मी इथं 15-20 वर्ष आले सेवा करतोय। इथं झाडे, साफसफाई, पाणी, पुढं मंदिराची सेवा, फुलं, अजून भरपूर काही सांगण्यासारखं। या सगळ्या गोष्टींची तुम्ही या ठिकाणी काळजी घेता? हो, काळजी घेतो। साफसफाई करणं, पूजा करणं, हो, देवाला जे लागते ते या ठिकाणी लागणं, प्रसाद वगैरे, प्रसाद वगैरे, आरती वगैरे, आरती करणे। भरपूर आम्ही झाडं बी खूप लावलेली आहेत सर इथे। हर प्रकारची झाडं लावली, फळांची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत, बांबूंची झाडं आहेत, बदाम फळांची खूप भरपूर झाडं लावली आहेत आम्ही। तुम्ही बघू शकता इथं की भरपूर झाडं लावलेली आहेत आम्ही। आणि मंदिर आता पहिले असं नव्हतं नाही का, सूर्यमुखी महादेव मंदिर छोटे होतं, जरा थोडी प्रगती केली या मंदिरात। गांडव घातला, हे फरशी स्टाईल फरशी लावली, जरा आतून जरा हे केले। बरंच जुनं मंदिर आहे। किती वर्षापूर्वीचं मंदिर? कमीत कमी या ब्रिज बाजूला आहे आपल्या आंबेडकर ब्रिज, त्याच्या बाजूलाच आपलं मंदिर आहे। त्यांचे जे ठेकेदार होते त्यांनी हे मंदिर बांधण्याचं हे काम केलेलं आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे हे मंदिर एक
1991च्या आधीपासूनचं मंदिर हो, आहे. पण त्यांचे छोटंसं जो पाया मंदिर बांधत होतं होते त्यावेळेस नाही का यांनी मंदिर बांधलेलं आहे ते. जीर्णोद्धार केला त्या हो. मंदिराचा. त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे हा पूल बांधताना. तुम्ही बोला, तुम्ही काय माझं नाव राजू भोसले. हा. मी राहणार दापडीमध्ये. हा बोला बोला. हा मी मंदिरामध्ये पाणी मारणे, झाडू मारणे, हम्म. साफसफाई करणे अशी कामं करतो म्हणजे आणि ही सेवा नित्यनेमाने करता. नित्यनेमाने सेवा करतो. बरं. आणि तुमचं काय नाव? माझं नाव सतीश काजवे. सतीश काजवे. मोठ्याने बोला, थोडस काय अडचण नाही. या मंदिरामध्ये तुम्ही कोणती सेवा करता नेहमी? नित्य सेवा झाडू कोणती बिडू करता? मारणे, पाणी मारणे झाडांना, ही सेवा चालू असते आमची. हा हा हा. रोजची नित्यनेमाने तुम्ही सेवा करता. सेवा रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी येतं आणि ही सेवा सेवा करता. करतो. बोला. हे मंदिर स्थापन झाल्यापासून जवळजवळ 25-30 वर्षापासून आम्ही सेवा करतोय. बरोबर. हा. बरं, इथं काही नसताना इथले जे सहकारी मित्रमंडळ आहे आमचे, जे मंडळातले कार्याध्यक्ष, यांनी सेवा करून इथे रंगरूप शोभा वाढवली, झाडांची देखरेख केली. तुमचं नाव काय म्हणाले? दशरथ भाऊसाहेब कांबळे. दशरथ भाऊसाहेब कांबळे आपल्याला ही माहिती देतात. हा बोला. हो, ते सर्व निगराणी, स्वच्छता हे सर्व काय केलं. इथले जे कार्यकर्ते यांनी सहकार्य करून आमची मन इच्छा वाढवली आणि इथं जे प्रगट केलं जेवळ त्या पुलापासून जेव्हापासून ओपन झालं तेव्हापासून मी येतो इथं पूजा. या ठिकाणी अनेक वर्ष सेवा देतात. भरपूर जसं मध्ये झाल्यापासून इथंच असतो मी. गाव स्थायिकच माझं इथलं गावाचे. राहिला तुम्ही कुठं? इथंच चंद्रमणी नगर. चंद्रमणी नगर. हो. अच्छा, इथं हा. पलीकडनं तुम्हाला यायला जायला एकदम 10 मिनिटाचा रस्ता. हो, बरोबर. मग नित्य नियम सकाळच्या पारी दिवसभर इथंच थांबणे. बरोबर. हा, काय करायचं. पौर्णिमेची भजनं असतात. नेहमी तुम्ही इथे येऊन ही सेवा करता. हो. भजन कीर्तन, हो, देवाची भजन पूजा, कीर्तन. अर्चा, हो. दिवा लावणं, हो, साफसफाई करणं. सत बाकीचे काय तर हे चालते. याकडे पौर्णिमेची भजनं असतात. हे जे बाकीचे आमच्या सवंगडी आहेत यांच्या कार्यामुळे आम्ही आता सध्या हे मंदिर बरगतीला आले, म्हणजे मोठं झालेलं आहे क्या मंदिर. बात आहे. नाहीतर ह्यांच्यामुळे नसतं ना तर काय आपल्या एकट्यामुळे काहीच होऊ शकत नाही. बरोबर. हं. सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर हा. ही सेवा व्यवस्थित घडली. एकदम व्यवस्थित म्हणजे नंदनवर वाढले. प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं. हो. कोणी प्रसाद आणेल, कोणी हार आणेल, कोणी फुलं आणेल, कोणी काही झाडू आणेल, काय- कोणी तेल काय- आणेल. झाडू मारते, कोणी काही करते. मी स्वतः बी झाडू मारतो. काय मला बी असं वाटत नाही. आम्ही कधी आलो कोणी नसन, जिथं कमी तिथं आम्ही काय करायचंय. आम्ही सामूहिक सेवा तुम्ही दिली. सामूहिक सेवा करू. बरोबर. रिटायर झाल्यापासून तर कायमचं इथंच आहे. हो. या ठिकाणी शनी मंदिर देखील आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी शनी मंदिर आहे. हे मंदिर देखील या मंदिरासोबत अनेक वर्ष जुनं असं मंदिर आहे आणि या ठिकाणी या भाविकांनी मिळून याचा जीर्णोद्धार केलेला आहे. याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी बसवलेल्या आहेत. चौथरा व्यवस्थित केलेला आहे, पायऱ्या व्यवस्थित केलेल्या आहेत आणि वरती देखील शनीच्या वरती, शनी मूर्तीच्या वरती त्यांनी एक गंगाळं लावलेलं आहे. त्यामधनं सतत अभिषेक त्या ठिकाणी होत असतो. या ठिकाणी आपल्यासोबत इकडचे भाविकच आहेत. काय सांगाल या शनी मंदिराबद्दल? कधी याचा जीर्णोद्धार झाला? एक 3 वर्ष झाले असेल, 3 ते 4 वर्ष झाले आम्ही त्याचा उद्धार केलेला आहे. हा. हे आम्ही म्हणजे सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही मिळून केलेलं आहे. बरोबर. हा. हो. सार्वजनिक हा, आणि हा. हा. कोणाची मदत घेतलेली आहे थोडीफार. एकत्र येऊन तुम्ही एकत्र, याचा हा. उद्धार केला. जन उद्धार केलेला आहे याचा. मग ते जो चौथारा बांधला, हे बाजूचं केलं, झाडं आणली, याचा रोज रोज दिवा लावणं, रोज पूजा दिवा करणं, लावणं, हे पूजा लावणं, रोज तेल घालणं दिवायला, सगळं चालू आहे. तुम्ही काय सांगू शकाल? शनिदेवापासून आमच्या घरात शांतता आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना भरपूर शनिदेवाची आराधना केल्यानंतर तुम्हाला खूप शांतता आली. त्याचा हे चांगलं मिळालं. हो, सेवेचा मोबदला. हा. मोबाईलला चांगलं शांतता भेटली. शांतता मिळाली. शरीराला शारीरिक सुख हा. भेटलं. ध्यान किंवा मानसिक सुख मिळालं. मानसिक मानसिक सुख. सुख मिळालं. माझं- तुम्ही काय सांगू शकाल? शनी महाराजांनी जाय माझा आवाज सेवा आराधना केली की तुम्हाला समाधान, मानसिक समाधान मिळालं. तुम्ही काय सांगू शकाल? शनी महाराजांचं मंदिर खाली होते पहिल्या जमिनीमध्ये. हा. आम्ही सर्व मुलांनी ती वर घेतलं, एकत्र येऊन ते वर घेतलं आणि रोज पूजा होती, आरती होती शनिवारची आणि लोक भाविक जास्त प्रमाणात येतात. मग आता ही साधना केली, ह्यांनी जशी ही साधना केली शनी महाराजांची, तशी तुम्ही साधना केल्यानंतर, शनी महाराज किंवा महादेवांची साधना केल्यानंतर तुम्हाला काय जाणीव झाली किंवा त्यातून काय समाधान मिळालं, आनंद मिळाला? काय नाही, मला जे हात तुटला होता माझा, हा. तो रिपेअर झाला, नीट झाला, चांगला झाला. सेवा करून तुम्हाला आज हा सुरा झाला होता हाताचा.
बर. मी झाडू रोज मारल्यामुळे माझा हात चांगला चालू झाला. अरे बापरे. बर बर बर. म्हणजे सेवेचं तुम्हाला हे फळ मिळालं, फळ चांगलं मिळालं. मला ताकद निर्माण होती माझ्या. बर बर बर. छान, अतिशय छान. म्हणजे सेवा केल्या, देवाची सेवा केल्यानंतर आपल्याला काय अनुभव येतात ते या ठिकाणी आपल्याला हे नित्यनेमाने सेवा करणारे साधक आपल्याला या ठिकाणी सांगतायत. या मंदिरामध्ये नित्य सेवा करणाऱ्यांनी या ठिकाणी बरीचशी झाडं लावलेली आहेत आणि हे सगळे सेवेकरी त्या झाडांची व्यवस्था लावतात, त्यांची काळजी घेतात, त्यांना पाणी घालणं, त्यांची निगा राखणं, अशा सगळ्या पद्धतीची सेवा मंदिरासोबतच या ठिकाणी जी काही त्यांनी झाडं लावलेली आहेत तर त्या झाडांची देखील ते घेतात. आपण या ठिकाणी बरीच झाडं पाहू शकतो जी लावलेली आहेत आणि त्याला नेहमीच पाणी घातलं जातं. केळीचं लावलेलं आहे, बरीच झाडं दिसत आहेत. मला देखील सगळ्या झाडांची काही ओळख नाही आहे, पण मोगरा वगैरे लावलेला दिसतोय. आंब्याचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे. बरीच झाडं, काही आयुर्वेदिक झाडं आहेत, जी या ठिकाणी आपण बघू शकतो. अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी या भजनी मंडळासाठी तिकडे गार्डन केलेले, भजनी मंडळासाठी पण गार्डन केलेलं. आपण भजनी मंडळासाठी जे गार्डन केलेलं आहे ते गार्डन देखील पाहूयात आणि त्यांच्याशी अशीच एक ओघवती चर्चा करूयात. हां, बोलत राहा. ही आपलं गार्डन भजनी मंडळासाठी केलेलं आहे. हां, इथं मस्तपैकी बायका, लेडीज, अच्छा, या ठिकाणी महिला वर्ग येतो. इथं आपण चादर बिदर टाकलं की भजनी मंडळ भजन या ठिकाणी करतात, भजन आणि कीर्तन चालतं. कीर्तन चालतं. आणि मग पलीकडच्या बाजूला काय केलेलं आहे ते हे आपलं आपण जे आता किचन आहे, त्या ठिकाणी काही kitchen स्वयंपाक केलेलं प्रसाद करण्यासाठी नाही का? प्रसाद करण्यासाठी त्या ठिकाणी ते कंपाऊंड वगैरे कंपाऊंड बांधून करून केलेले. त्या ठिकाणी नारळाची पण झाडं दिसत आहेत, नारळ बऱ्याच भरपूर आहेत. आणि फळांची, अशी एक विनंती आहे आम्हाला, पेरूचं झाड दिसतंय. अनेक झाडं या ठिकाणी या सेवेकऱ्यांनी लावलेली आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या मंदिराची आणि मंदिर परिसराची हे लोक देखभाल करतात. सुंदर रीतीने मंदिर ठेवलेलं आहे. मंदिर परिसर आमच्या देखील मंदिरासाठी मोठी झाडं असेल कोणी तर दान करू शकतं. नक्की या ठिकाणी तुम्ही जे काय आवाहन केलेलं आहे ते आवाहन मी नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवेन आणि ज्यांना कोणाला या ठिकाणी झाडं दान करायची आहेत तर त्या लोकांपर्यंत हा निरोप नक्कीच पोहोचवेल. कारण की आम्ही पूर्ण नदी किनारा झाडं लावणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बांबूचं पण झाड लावलेलं दिसतंय. त्या लोकांची इथं अपेक्षा आहे, इच्छा आहे की या ठिकाणी नदी किनाऱ्याला वृक्षारोपण करायला पाहिजे, करायचं आहे त्यांना. ज्या लोकांना जे लोक घाण टाकतात त्यापेक्षा वृक्षारोपण केलं तर चांगलं होईल. घाण टाकण्यापेक्षा लोकांना लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी खाली सुंदर असं मनमोहक मंदिर आहे आणि मंदिर परिसर आहे. या ठिकाणी ज्यांना कोणाला झाड दान करायचं असेल, लावायचं असेल, त्यांनी या ठिकाणी येऊन लावायला हरकत नाहीये. अतिशय सुंदर असा हा मंदिराचा परिसर. पुलाच्या खाली बरोबर दापूरचे जे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपच्या भिंतीला लागून ST वर्कशॉप आहे, त्या ST वर्कशॉपच्या भिंतीला लागून हे मंदिर आहे. या ठिकाणी भाविक येऊ शकतात आणि निसर्गाचा देखील मनमुराद आनंद या ठिकाणी लुटू शकतात. अतिशय सुंदर असं रमणीय असं मंदिर. त्या लोकांनी या मंदिराच्या देखभालीसाठी खूप कष्ट घेतलेले दिसत आहेत. अतिशय सुंदर असा परिसर यांनी ठेवलेला आहे. झाड एका दिवसात येऊ शकत नाही ना. झाड एका दिवसात येऊ शकत नाही, हे खरं आहे. अनेक वर्षाची सेवा त्या झाडाला लागते आणि मग ते झाड मोठं होऊन निसर्गाला ऑक्सिजन देतं, फळं देतं, फुलं देतं. आणि अशी ते झाड लावायचं आपलं हे बघा. इथे मंदिर परिसरामध्ये या भाविकांनी, सेवेकरांनी पशुपक्ष्यांसाठी पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे, पाणवठा केलेला आहे. त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी ते धान्य त्यांना खायला टाकतात. अनेक पक्षी या ठिकाणी येऊन त्यांचं पोट भरतात, तहान देखील भागवतात पाण्याची सोय असल्यामुळे. अतिशय काळजी घेतलेली आहे मुक्या जनावरांची या ठिकाणी, पशुपक्ष्यांची. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक संवेदनशील मन लागतं. मंदिरामध्ये सेवा करून या सगळ्यांना ते संवेदनक्षम मन मिळालेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी त्या पद्धतीने सेवा, भगवंताची सेवा करता करता ते निसर्गाची देखील सेवा करतायत, पशुपक्ष्यांची सेवा करतायत. देव हा निसर्गामध्ये भरलेला आहे. देव म्हणतो
माझ्या या सृष्टीची तुम्ही काळजी घ्या, मी तुमची काळजी घेईन. आणि मग त्याच पद्धतीने मगाशी एका भाविकांनी सांगितलं की मी सेवा करताना माझा हात चांगला झाला. तर अशी ही जी काही सेवा आहे ती भगवंत जेव्हा निसर्गाची आपण सेवा करतो, पशुपक्ष्यांची, जीवमात्रांची, प्राणीमात्रांची सेवा करतो, त्यावेळेला भगवंत आपल्याला अशा पद्धतीचा आशीर्वाद देतो. हे आपण ऐकलंय. हे सूर्यमुखी महादेव मंदिर जे आहे तर ते पवना नदीच्या शेजारी आहे. शेजारून पवना नदी वाहते. 25 वर्षापूर्वी ही नदी अतिशय स्वच्छ आणि तळ दिसायचा, स्वच्छ होती, तळ दिसायचा. या नदीच्या पाण्याचं या लोक पाणी प्यायचे आणि लहान मुलं याच्यामध्ये डुंबायचे, पोहायला शिकायचे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की आपण त्याच्यामध्ये पाय ठेवू शकत नाही. लोक वरती संरक्षक जाळ्या बसवलेल्या आहेत पुलाच्या वरती, तरी देखील त्या जाळ्यांच्या वरनं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कचरा भरून त्याच्यामधून तो नदीत फेकला जातो. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नदी हे किती त्याच्या पोटामध्ये सामावून घेणार आहे. एक ना एक दिवस ते नदीच्या दुतर्फा जेव्हा ते भरपूर भरून जाणार आहे, नदीचं पोट जेव्हा भरपूर भरून जाणार आहे, तेव्हा त्या तळातून हा कचरा सगळा बाहेर येणार आहे आणि पुन्हा ह्या नदीच्या काठाला तो कचरा लागणार आहे. लोक आपल्या निसर्गाची, आपल्या नदीची बिलकुल काळजी घेत नाहीत आणि हा सगळा जो काय दूषितपणा आलेला आहे तो हा आपल्यामुळं आलेला आहे. आपण याला जबाबदार आहोत. आपणच आपल्या नद्या स्वच्छ राखत नाही. सगळं प्लॅस्टिक, सगळा कचरा आपण त्या नदीच्या पलीकडच्या बाजूला पाहू शकतो. प्लॅस्टिकच्या बॅगा भरून कचरा टाकलेला आहे आणि हा अनेक वर्ष हा असाच राहतो असं वाटतं, कारण साफसफाई फार नियमित होते असं काही दिसत नाही आहे. लोक वरच्या बाजूनी खाली नदीच्या पात्रामध्ये हा कचरा टाकतात आणि नदीचं पाणी आपण बघतोय अतिशय घाण झालेलं आहे, दुर्गंधीयुक्त पाणी आहे, साठलेलं आहे, वाहता प्रवाह नाही आहे. आणि हे आपलं दुर्दैव आहे. आपल्याला आपल्या नैसर्गिक संपत्तीची देखभाल करता येत नाही. ज्या पद्धतीने आपण या महादेव मंदिराची किंवा एखाद्या मंदिराचं आपल्या घराची काळजी घेतो, मंदिराची तर आता ह्या लोकांनी सामूहिक जबाबदारीने ती जबाबदारी पार पडली, पण आपण आपल्या घरातला कचरा साफ करतो नित्यनेमाने आणि तो कचरा आपण या अशा ठिकाणी नदीमध्ये आणून टाकतो आणि आपलं निसर्गाचं जे काय देणं आहे आपल्याला, तर ते देणं आपण दूषित करून टाकतो. तर लोकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. पुलाच्या वरून लोक ज्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कचरा टाकतात तो अगदी ह्या बाजूला आपण पाहतोय. शेवटी या भाविकांना देखील मर्यादा आहेत की किती कचरा साफ करायचा. नित्यनेमाने वरनं लोक कचरा टाकतात आणि असा हा कचरा या ठिकाणी येऊन पडतो. संरक्षक भिंत आणि संरक्षक पत्रे वरती लावलेले आहेत, जाळ्या लावलेल्या आहेत, निर्मल्य म्हणा, कचरा म्हणा, तरी देखील लोक या ठिकाणी त्यांचा जाता येता कचरा टाकतात. आणि हा सगळा त्यांनी इतक्या कष्टाने सुंदर असा, रमणीय असा मंदिर परिसर ठेवलेला आहे, पण लोक हा परिसर या ठिकाणी असा कचरा टाकून परिसर घाण करतात. तुम्ही लोकांना या ठिकाणी काही सांगणार की लोकांनी कचरा नका टाकू, फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं. लोकांनी वरनं कचरा टाकू नये अशा पालिकेने बी त्याची काळजी घ्यावी. पालिकेने काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी पालिका घंटागाडी आहे, पण लोकांचे व्यवस्थितपणा नाहीये या ठिकाणी लोकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी काळजी ह्या भागातले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांनी या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि हे वास्तव आहे. मला या ठिकाणी आज प्रतीकनी हा व्हिडिओ काढताना खूप मदत केली आहे. त्याने हा व्हिडिओ अतिशय छान पद्धतीने शूट केलेला आहे. मला चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. तर तू या ठिकाणी कोणत्या पद्धतीची सेवा करतोस काय? मी दर सोमवारी आपल्या महादेवांची, शनिवारी शनिदेवांची आणि गुरुवारी वरती स्वामी समर्थांची, दर शनिवार एक मिनिट नाही ठीक आहे ना, हा बोल. सोमवारी महादेवांची, शनिवारी शनिदेवांची आणि गुरुवारी आरती करतो, स्वामी पूजा समर्थांची करतो, आरती करतो, पूजा करतो, साफसफाई करतो, साफसफाई झाडू करतो मारतो. मंदिराची. जेव्हापासून इथं मंदिरात येतो तेव्हापासून मी समाधानी असं मला किती वाटतं. वर्ष आता तू या मंदिरामध्ये येतोस? आता कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले सर मी या मंदिरात या येतो. ठिकाणी तसं नित्यनेमाने मी सेवा लहान करतो. असल्यापासून येत होतो, पण पहिलं कंटिन्यू नव्हतं येत. तर आता सेवा करायला मी 4 ते 5 वर्ष झालं कंटिन्यू येतो. छान. आणि जेव्हापासून येतो तेव्हापासून मला थोडंसं समाधान वाटतं. आणि राहायला कुठे आहेस तू? मी राहायला इथेच आहे सर, दापोडीमध्ये. दापोडीमध्येच राहिला. प्रतीक या ठिकाणी, प्रतीक
अनेक वर्षे सेवा करतोय, स्वच्छता राखतोय, पूजा करतोय. सोमवार असेल, शनिवार असेल, या ठिकाणी येऊन तो आपली सेवा मंदिरामध्ये देतोय. या ठिकाणी मी प्रतीकचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद करतो. प्रतीकने या ठिकाणी मला अतिशय सुंदर व्हिडिओ शूट करायला मदत केली. धन्यवाद प्रतीक. आज आपण वेध घेतलाय दापोडी ST वर्कशॉपच्या पुलाजवळच्या सूर्यमुखी महादेव मंदिराचा. अतिशय सुंदर असं हे मंदिर आपण पाहिलंय. परिसर अतिशय सुंदर ठेवलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण जेव्हा सामूहिकरित्या एखाद्या मंदिराची काळजी घेतो तेव्हा ते मंदिर किती छान आणि सुंदर असं राखलं जातं. या आपल्या सेगमेंट आपलं मंदिर आपली जबाबदारी या सेगमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी मी सगळ्यांना असं आवाहन करेन की ज्या पद्धतीने या मंदिराची या भाविकांनी सेवेकऱ्यांनी अतिशय छान पद्धतीने देखभाल केलेली आहे, त्यांनी एक जबाबदारी वाहिलेली, जबाबदारीचं वहन त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या भारतातल्या लहान मोठ्या प्रत्येक मंदिराची आपण ही काळजी केली पाहिजे, त्याची साफसफाई ठेवली पाहिजे. त्या ठिकाणी आराधना लोक येऊन करतात आणि त्यांना वेगवेगळे अनुभव येतात. तर आपण आपला हा जो काही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा आहे त्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा जपला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. जय श्री कृष्ण.